पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्याचा सल्ला सर्वत्र दिला जातो, मात्र नागपुरातील एका मंडळाने चक्क पर्यावरणपूरक गणपती बाप्पा कसा असू शकते याचंच उदाहरण घालून दिलेलं आहे। आणि पर्यावरण संरक्षक संकटमोचन फिटकरी गणेश मंडळ अशा प्रकारचं या मंडळाला नाव देण्यात आलेलं आहे। आणि महत्त्वाचं जर आपण या ठिकाणी बघितलं तर फुटाळा तलाव संरक्षण समितीने या गणपती बाप्पाची स्थापना केली। या ठिकाणी आपण बघू शकतो की गणपती बाप्पाची पांढरी शुभ्र मूर्ती आपल्याला पाहायला मिळते। ही मूर्ती जी आहे ही मातीपासून बनलेली नाही किंवा प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून बनलेली नाही, तर हे फिटकरीपासून म्हणजे ज्याला त्रुटी म्हणतात त्यापासून बनलेली आहे। आणि या ज्या आपण बघू शकतो या ठिकाणी जे हे ठेवण्यात आलेले आहे जवळपास 11 टन हे फिटकरीचे जे बॉक्स आहेत ते या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे। म्हणजे याचं जेव्हा विसर्जन तलावात किंवा कुठल्याही ठिकाणी केले जाईल तर त्याने पाण्याचं शुद्धीकरण जे आहे ते त्यामार्फत होणार आहे। जवळपास 100 किलोच्या वरती फिटकरीचे गणपती बाप्पा जे आहेत ते या ठिकाणी साकारण्यात आलेले आहे। या मागचा नेमका उद्देश काय होता हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। काका, काय नेमका उद्देश होता? फिटकरी पासून गणेश जी या ठिकाणी साकारण्यात आलेले आहे, जवळपास मोठ्या प्रमाणात फिटकरी सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेली। आमच्या तलावात मोठ्या प्रमाणात मूर्ती विसर्जित होत होत्या आणि त्या मूर्तीपासून आमचा तलाव हा प्रदूषित होत होता। आम्हाला मूर्ती विसर्जनाचा विरोध करायचा नव्हतं, मूर्तीपासूनच तलावाला शुद्ध करायचं होतं। आणि आम्ही लोकमान्य बाल गंगाधर टिळक ज्यांनी गणपतीच्या स्थापनापासूनच भारतीय क्रांतिकारी आंदोलनाची सुरुवात केली, त्यांच्याशी प्रेरणा घेऊन फिटकरी गणेश 11 टन फिटकरी गणेशची स्थापना सन 2000ला केली। तेव्हापासून आमचा कार्यक्रम चालू आहे। काका, या ठिकाणी आपण फिटकरीच्या या विटासुद्धा बघतो आहे, मूर्तीसुद्धा फिटकरीची आहे। किती टन फिटकरीचा वापर करणार? 11 टन फिटकरीचा चबुतरा आहे आणि 251 किलोची मूर्ती आहे। आणि हे मूर्ती बनवण्याचा पराक्रम हा फार मोठा कार्य आहे। ते ॲडव्होकेट प्रदीप अग्रवाल आणि शिव सूरज शर्माजी या महान कलाकारांनी केलेलं आहे। आणि ते लोक 40 रुपये किलोच्या भावाने 10 किलो 15 किलो 20 किलोचे फिटकरी म्हणजे तुरटी गणेशची विक्री करत आहे। आपण याच गणपतीच्या विसर्जनातून आपल्या जवळची विहीर आहे, तलाव आहे, नदी आहे, जेही काही आहे ते आपण शुद्ध करू शकतो। नक्कीच उद्देश जो आहे तो अतिशय चांगला उद्देश घेण्यात आलेला आहे। आणि आपण जर बघितलं तर तलाव शुद्धीकरण हा यामागचा मेन उद्देश जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे, जेणेकरून या गणपती बाप्पाचं विसर्जन तलावात केल्यानंतर त्या ठिकाणचं पाणी जे आहे ते या फिटकरीच्या माध्यमातून किंवा तुरटीच्या माध्यमातून स्वच्छ होईल। सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।